तर अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान गोंधळ झालेला आहे। गादी विभागातल्या कुस्तीनंतर या वादाला सुरुवात झाली। शिवराज राक्षेच्या पराभवानंतर गोंधळ झाला। शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर खेचली, त्यांना लाथ मारली। पराभव झाला नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेनं हा सगळा राडा केला। पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं गोंधळ घातला। अहिल्यानगरमधल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला काहीसं गालबोट लागलं। गादी विभागातल्या कुस्तीच्या निकालानंतर हा गोंधळ सुरू झालेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे शिवराज राक्षेनं पृथ्वीराज मोहोळचा पराभव केला। मी पंचांना माझा निकालाचा व्हिडिओ रिमोट दाखवण्यासाठी मी तिथं प्रयत्न करत होतो, पण त्यांनी काय मला दाखवलेलं नाही। फक्त माझं एवढंच त्यांना एक चॅलेंज होतं की तुम्ही जो रिमो आहे कुस्तीचा तो व्हिडिओ तुम्ही जनतेला दाखवा, आणि जर माझी जर पाठ टिकली असेल तर मी हार मानायला तयार आहे ना। मी तर परत आम्ही ती बघितली रिप्राय करून, तर कुस्ती माझ्या पोराच्या हार नाहीचे, तर हे हारच म्हणतात। हाय हाय एवढा गोंधळ करून ठेवला यांनी पुढचं बघायला पाहिजे नव्हतं ना की चुकी आहे का काय। परत रिप्रे करून बघायचं ना यांनी। आज एवढे कोच आहे त्यांच्या बरोबर, ते कोच सांगतात तरी हे कोणचे मान्य करून घ्यायला कबूल नाही ही लोक।